गाईज नमस्ते. मी गायत्री ठाकूर. आज मी तुमच्यासोबत आषाढी एकादशी स्पेशल नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. आज आषाढी एकादशी आहे म्हणून मी लवकर उठले आणि अंगण झाडून घेतले. त्यानंतर मी ब्रश करायला घेतला. ब्रश करता करताच मी टेरेसवर गेले आणि बघू शकता खूप दिवसांनी आज सूर्यदेवता निघालेले. खास करून मी इकडे तिकडे बघासाठी येते टेरेसवर, बघू शकता. आणि हे बघून मला खूप फ्रेश वाटतं म्हणून मी रोज बघते. तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी पक्ष्यांचा खूप आवाज येतोय. व्लॉगमध्ये आवाज येईलच तुम्हाला. आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालेलं स्कूल हे आहे ते आमच्या घराजवळच आहे आणि खूप जवळून दिसते. पण रोज सकाळी मी टेरेसवर फिरायसाठी येते, थोडा वेळ फिरते आणि फिरताना खूप छान पक्ष्यांचा आवाज येतो. बघू शकता तुम्ही, ऐकू येईल तुम्हाला. आता मी स्टॉप करते माझा व्हॉइस आणि बघा. हा पक्ष्यांचा आवाज ऐकून खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी म्हटल्यावर खूप फ्रेश पण वाटतं. मी पटकन आंघोळ करून आले आणि मंदिरात जायचं होतं, त्यामुळे मी तयारी करायला घेतली. मी सिंपल अशी तयारी करून घेतलेली, तुम्हाला दिसेलच पूर्ण तयारी झाल्यावर. बघा मी किती लवकर आवरते, पण आता मी व्हिडिओ बनवत असल्यामुळे ते तुम्हाला थोडा उशीर दिसतोय, पण खूप लवकर आवरलेलं माझं तयारी. पटकन मी माझी क्रीम लावून घेते. शॉर्टकटमध्ये मेकअप करत आहे, खूप जास्त नाही. मेकअप केल्यानंतर मी तुम्हाला छान असा माझा व्हिडिओ शेअर करेल, त्याच्यात खूप छान दिसते आहे. साधा पाऊंड्सचा पावडर लावते. हलका काजळ लावून घेते. माझं सगळं आवरून झाल्यावर मी माझ्या फ्रेंडकडे चालली, कारण आम्ही दोघी मिळून मंदिरात जातो. दोघी पण मिळून मंदिरात जाणार आहोत आम्ही. आणि माझी लिपस्टिक जास्त नाही, थोडीशी लावते. माझं फेवरेट लिप ग्लॉस. कुर्तीची मॅचिंग मी टिकली लावते. आज एकादशी असल्यामुळे आज मंदिरात खूप गर्दी असेल आणि पटकन आवरून आम्ही चालले. आणि तसंही आज खूप गरमी होत आहे, कारण ऊन खूप तापलेली. दिल का ये क्या राज है, जाने क्या कर गए, जैसे अंधेरों में तुम. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की. फायनली मी माझ्या फ्रेंडकडे आली. मटकी रेडी झालेली आहे, बघू शकता. अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो, आता इकडनंच आम्ही विठू रुक्माईच्या मंदिरात जाऊ. फायनली आम्ही विठू रुक्माईच्या मंदिरात आलेलो, बघू शकता किती गर्दी आहे.
गणपतीच्या मंदिरानंतर आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहोत. फायनली आम्ही गणपतीच्या मंदिरात पोहोचलोय. घे ना तर फिरणं तर पाय आता बसली घे व्हिडिओ काढता. फायनली दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो. उपवास असल्यामुळे सायंकाळी साबुदाणाचा बेत होता. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.